देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरी जना सवे भीती न हो अंग संग तुकी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका मने जिने भले संत संकष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना महायोग पीठे तटे भीमरक्तम वर्णकुंडलिकाय धातुं मुनीन्द्रैः समागत तिष्ठन्ति मानन्दं ब्रह्मलिङ्गं भजे ब्रह्मलिङ्गं भजे जयांची केल्या स्मरण होय सकळ विधीच्या विकरण तेच बंधू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु वासुदेव गुरुदेव सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नकरा वापे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो ज्ञानेश्वरा
देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अद्वैत जननी देवाची मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये देववशी चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना किंबहुना अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पंढरीश परमात्म्याच्या चरणावर वंदन करून माऊली महावैष्णव ज्ञानोबा तुकोबाराच्या चरणावर दंडवत घालून परमपूज्य सद्गुरु चरणावर काया समर्पित करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व वैष्णव वारकरी मायबाप तरुण वर्ग बाल सर्व जीवांच्या चरणावर नतमस्तक होऊन प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंदे जगद्गुरु जगद्वंदे देवमान्य संत मान्य शास्त्र मान्य पंचवेद उत्पत्ते कणकई कुमार बोलबा पुत्र वैराग्याचे महावीरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा त्या परमात्म्याशी संवाद करतात आणि संवादातून तुकोबार देवाकडे मागतात. संवाद करतात अगोदर संवाद आणि मग मागतात असा मागणी प्रसंगातला हा अभंग आहे. अभंग कोणाचा आहे कळाला, अभंगाची भूमिका कळाली, अभिंगाकडे जात असणारा थोडासा पर्याय चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष म्हणजे एक तप संपलं, दुसऱ्या तपामध्ये तुम्ही पदार्पण करतात. अशा 13व्या वर्षामध्ये सद्गुरु वैकुंठवासी पूजानंदजी महाराज अचलवेटकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या संयोजनातून आणि सगळेच वैष्णव वारकरी मायबाप यामध्ये सामील, त्याचबरोबर नवयुवक तरुण मंडळ आणि मला फोन आलेला दोघांचा गोविंदरावजी जानापुरे यांचा एक आणि या व्यासपीठाचे अध्यक्ष कोणी ज्यांची बॉडी मजबूत, ज्यांची गाडी मजबूत आणि ज्यांचं पारायण मजबूत, कारण ते व्यासपीठ दाढी गाडी बॉडी सगळ्या अंगानं मजबूत असलेले आमचे प्रेम स्नेही लक्ष्मण महाराज, कारण ते व्यासपीठ अध्यक्ष आहे. आणि त्याचबरोबर या सध्यामध्ये जे कीर्तनाचा विना घेतात अशा आमचे कादेपूरचे गोविंदरावजी महाराज आणि तसं सर्वच आता हे जे आहेत ना वाजवणारे हे तर आमचेच आहेत. बालू महाराज पासून रणजित महाराज पकवाजी दादापासून हे सगळेच आमचे बालमित्र आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सर्व संयोजकातून चालत असलेला हा सप्ताह. आणि या सप्त्यामध्ये माझ्याकडे आली आज शेवटचे दिवस, ज्याला जागरणचा दिवस म्हणतात. आज आमच्या फडकऱ्यांचा नियम, फडकऱ्याच्या नियमामध्ये आजच्या दिवशी देवाशी संवादच करावा लागतो. आज देवाशी संवाद करावा. फक्त संवाद करत असताना कोणता संवाद करावा हे आपल्याला माहिती नाही, हे आपल्याला माहिती नाही. त्याचं नियोजन जगद्गुरु तुकोबार आहे. तुम्ही म्हणाल कसं का, जर मागणी प्रसंग म्हणून याच्याकडे बघायला लागलो तर तुकोबार त्याला विरुद्ध आहे. तुकोबाराला मागणं म्हणजे विरुद्ध आहे. तुकोबाराच्या रक्तामध्ये मागणं नाही, तुकोबाराच्या वंशामध्ये मागणं नाही, तुकोबाराच्या परंपरेमध्ये मागणं नाही आणि तुकोबाराच्या पंचवेद जो गाथा आहे त्या गाथ्यामध्ये सुद्धा मागणं मागत नाही. तुम्ही म्हणाल महाराज मग मागत नाहीत तर हा अभंग कसा आहे, त्याला प्रसंग आहे. म्हणा तुकोबाराने मागणाऱ्याचा सरळ निषेध केला, मागणाऱ्याचा निषेध केला. हात पसरीजीने धिक्क द्यायची. वैष्णव म्हणजे कळतं ना, एखाद्या वारकऱ्यानं, त्याच्या पुढे बोलू का, एखाद्या माळकऱ्यानं, एखाद्या संसारिकानं हे देवा तुझ्याकडे जर हात पसरलं ना
त्याचं जीवनाला धिक्कार असतो. जे तुकोबर आहे धिक्कार करतात ते तुकोबर आहे मागतात का? तुम्हाला याच्यापेक्षा पुढे सांगू काय, तुकोबर आहे मागणाऱ्याचा धिक्कार करतात एवढ्यावर थांबले नाही. तुकोबराच्या डोळ्यासमोर एक भक्त गेला आणि तुकोबराकडे हात पसरलं. तुकोबराय म्हणजे त्याच्यावर पेट्रोल टाक, पेट्रोल टाक आणि त्याला पेटून दे. कोणाला? हात पसरणार. तर बघा, भिक्षा पात्र अवलंबने जळजिने लाजिरवाने ऐसी असी नारायणे नुपेक्षिते सर्वथा. मागणाराचा एवढा निषेध करणारे तुकोबराय आज मागतात का? मागत नाहीत महाराज, फक्त संवाद करतात. का मागत नाहीत? कारण तुकोबरायला मागणं पटलंच नाही. मागणं या अवतारात पटलं असं नाही महाराज. तुकोबरायचा कलियुगातला कितवा अवतार आहे? जाऊ द्या, 13 वर्ष झाले. तुम्ही बोलू नका, 13 वर्ष झाले. 13 की सांगा ना, गणित गणित तर येतं ना तुम्हाला? जवळजवळ 104-5 महाराज जवळ एवढे कीर्तन झाले. तुकोबरायचा अवतार किती आहे? मग आता किती सत्य करावं लागतं? आणि माझं असं सिद्धांत आहे महाराज, सत्ता कशासाठी? सत्ता कशासाठी? एक सिद्धांत आहे, सत्ता हा परिवर्तनासाठी. कशासाठी? परिवर्तनासाठी. सत्ता हा करमणुकीसाठी नाही. सत्ता कशासाठी? एका सत्यामध्ये एक कुटुंब जर सुधारला तर त्याला लाख कुटुंब मिळतात. पण जीवनामध्ये काही टाळ्या मला लागत नाही. मी टाळ्यातला महाराज नाही, टाळ्यातला नाही. कारण हे जे आहे ना, हे टाळ्याच्या बाहेरच आहे. का सत्ता हे आता त्याच्या पुढचं बोलतो मी तुम्हाला. कोणताही व्यवहार करतो आपण, फायद्याचा का घाट्याचा? कोणता? फायदा. आता सत्ता केल्यानंतर फायदा व्हावा का घाटा व्हावा? आता आपला घाटा आहे का फायदा आहे? नाही महाराज, आहे का फायदा आहे? का फायदा आहे सांगून जातो. आपण कमीत कमी 365 दिवसातले 7 दिवस सर्वच काम सोडून कुठे येतो? त्या हनुमंताच्या पांडुरंगाच्या मंदिरात. ज्या पांडुरंगाला आणलं ते गोकुळे मामा, आणि त्याने आणून त्याला बसवलं, गोकुळच केलं. कारण याने आणून बसवले आणि गोकुळच केलं. कारण मी आलेले आमचे लक्ष्मण बाबा म्हणत होते, महाराज इथं लोणीले चांगलं मिळतं. काय मिळतं? पुढं चुकलं, पुढच्या वेळेस आलो तर लोणी भाकरच खायचं. तर त्याची चव ना उगा ऐकून नाही, चव घेतल्याशिवाय सांगता कशी येते. पण त्याने पुढे एक शब्द बोलले, महाराज एवढं सुखी गाव आहे, जसं गोकुळची प्रथा आहे तशी येते. गोकुळची प्रथा नाही, गोकुळेच पांडुरंगाला आहेत, मग गोकुळच झालंय तिथं ना. कारण गोकुळीच्या सुद्धा अंतपार नाही, एक पहिलं. कारण दुसरं, गोकुळातलीच गोपिका मथुरेला जात होती. गोकुळातलीच गोपिका कुठं जात होते? मथुरेला. फक्त फरक आहे, जानापूरची गोपिका, बरोबर आहे, गोकुळ आहे तुमची नगरी, सध्या गोकुळ नगरी आहे असं मला तिकडे ऐकायचं. पुढे जायचं आहे का? सत्ता म्हणजे फायद्याचा आणि फायदा करण्याचा. म्हणून मला एक सांगा, 13 वर्ष झालं तुम्ही एवढं सुंदर कीर्तन ऐकतात, तर तुकोबरायचा अवतार किंवा एवढं सांगा. मी पुढे जातो, नाहीतर इथं जेवतं म्हणतो. माता अवघड आहे का नाही? याच नाव कीर्तन आहे महाराज. तुम्ही एक टेन्शन म्हणून काही एक टेन्शन घ्या. तुम्हाला कशाला आणलं? आम्हाला जर माहिती होत तुम्हाला कशाला बोलवलं? आम्हाला माहिती असतं तुमचं कीर्तन आम्ही कशाला, बरोबर आहे ना? एवढं म्हणत तर ये नाही गेलं ना, तुम्हाला कशाला आणलं म्हणायचं. तसं करू ना. काय का जगद्गुरु तुकोबरायांचा 5वा अवतार आहे. कितवा अवतार? पहिला अवतार प्रल्हाद, दुसरा अवतार अंगद, तिसरा अवतार उद्धव, चौथा अवतार नामदेव आणि 5वा अवतार जगद्गुरु तुकाराम.
करायचं. आणि एक सांगू का, या सत्याच्या संयोजकाने यावर्षी तर भाग्य करून घेतलं. आता जे सरपंच साहेब आहेत ना, नाव हा, सरपंच साहेबांनी चांगलं भाग्य करून घेतलं. तुकोबाईला तुमच्या गावात आणलं. कोणाला? कुंडलिकराय म्हणजे तुकोबाईचाच वंश आहे. आणि तुकोबाई तुमच्या गावात येऊन गेले, त्याच्यामुळे तुम्हाला काही नाही, पुण्य झालंच. तुम्हाला देहूला जायची गरज पडली नाही. देहू कुठं आलं? कुठं आलं? आता देहू कोणतं गाव झालं? हा, जानापूरच देहू झालं मला. कारण जिथं तुकोबाईने पाया पडलेत ना, तिथंच भजन आहे. मग जिथं भजन आहे तिथंच देहू करायचं येत आहे. आणि जिथं देहू करायला तिथं तुकोबाईच आहे. आता दुसरं काही नाही. पहिला फायदा झाला. ऐका, जाऊ द्या. पण जे जगद्गुरु तुकोबा आहेत ना, त्यांचा पहिला अवतार प्रल्हाद. पहिला अवतार, मला एकच प्रसंग जायचा. प्रल्हाद अवतारामध्ये सुद्धा तुकोबाईने मागितलं नाही. एक मिनिटात पुरावा. काय झालं माहितीये का? हिरण्यकश्यपू हा दैत्याचा राजा, आणि त्याने काहीच केलं नाही. एकच कृत्य केलं, नाव घेऊन येणे देवाचे. ऐसे कृत्य हिरण्यकश्यप. आणि त्याच हिरण्यकश्यपूच्या पोटी, कयादीच्या पोटी आणि भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. बस, मला पुढे इतिहास जास्त वाढवायचा नाही, इथंच थांबायचं नाही. मला 11:15 जे विठ्ठल म्हणायचं, कारण 9:15 सुरुवात झाली. मी 2 तासाच्या पुढे जाईन ना, त्याच्यामुळे वेळेचं पाबंद माझ्याकडे बघा. ऐका, घडी बघू नका, मी बरोबर टाइम सोडतो. माझ्या हातात जरी घडी नसेल तरी बरोबर सोडतो. ऐका, प्रल्हादजी 11 वेळेस प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. किती वेळेस? 11 वेळेस. 12व्या वेळेस बहीण आली, तिचं नाव आहे होलिनी. आणि होलिनीनं भावाला विचारलं, दादा, आणि इकडे भाई आजी इतिहास आहे मला, जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे. जेव्हा मोठं चालतं ना धंदा, तेव्हाच बहीण दादा म्हणत येते. आणि जेव्हा दादाचं दिवाळा उडतं ना, तेव्हा बहीण काही दादा म्हणत येईना. दादा होता बसलेला, बहीण आली आणि म्हणायला लागली, दादा काय दिले निवांत बसलास, काय चिंता झाली, कस का बीपी वाढायला लागली तुझी, काय झालं मला सांग. एवढी मोठी बहीण तुझ्या पाठीशी असताना तुला चिंता करायची काय गरज आहे? त्यांना म्हणला, मला जगात चिंता देणारा कोणीच नाही, कारण माझं ब्रीद आहे म्हणजे देवाचं नाव घेऊन ये. माझं ब्रीद आहे, मग मी त्या देवाला घेत नाही तर कोणाला घेऊन? एकच आहे, म्हणजे माझ्याच पोटी जन्माला आले आणि ते काळली मी प्रल्हाद. आणि त्याला मी 11 वेळेस मारण्याचा प्रयत्न केला कधी, पण ते काय म्हणणं गेले, दादा एकच म्हणले, त्याचा काटा मी काढते, फक्त मला 2 साड्या दे. बाईची जातच हलकट नाही, तुम्हाला नाही. तिथलं सांगलं, काहीतरी मोठं मागायचं होतं. तिनं म्हणले, दादा 2 साड्या देतोस का? तिनं म्हणलं 11 साड्या देतो, फक्त त्याचा काटा. तिनं म्हणले, काय काळजी करू नकोस, उद्या सकाळीच फिरू. सकाळी आली, अन्नात बसली, चांगलं सुचिरभूत झाली महाराज. आणि जे डुप्लिकेट असतात लेस असतात, जे डुप्लिकेट असतात ना ते लईच असतात. आणि ते डुप्लिकेट असणं म्हणजे ते सगळी. आणि सजल्यानंतर लोकड असा झाला अवस्था महाराज. अन्नात बसली, प्रल्हादजीने बघितलं. बघितल्याबरोबर म्हणले, कुकू. कुकू म्हणजे काय? आत्या. आत्या. आणि आत्याच्या जवळ आली. आणि जवळ आल्याबरोबर आत्याला म्हणायला, मी भाऊ आलं तुम्ही सांगितलं, झालं चालू बाळा, ये ना माझ्या मांडीवर बस. मांडीवर बस म्हणल्यानंतर मांडीवर बसला ना. होलिनीनं काहीच केलं नाही. मांडीवर बसवल्याबरोबर ती दैत्यानी होती, राक्षसनी होती. तिनं लगेच ज्वाला प्रगट केली, अग्नी. आणि अग्नी प्रगट केली. त्या अग्नी देवाला सांगितलं, मला जाळायचं नाही, त्याला जाळायचं. कोणाला? प्रल्हादाला. प्रल्हाद म्हणला, हा मला कळाले, मला तुझं लई गोडवा, मला जाऊ दे म्हणे. अग्नी प्रगट झाल्याबरोबर त्यांनी काहीच केलं नाही. त्याचं नाव घेतलं, जाको राखे साईया मार सकेना कोई. महाराज मध्ये होता, अग्नीमध्येच, आणि भगवंताचं नाम स्मरण केलं. तिनं जळूनच भस्म झाली. त्यानं बाहेर अलिप्त रूपानं प्रगट झाली. आणि ती जळाली ना, तिचीच खून आहे होळी. ती होलिनीचं नाव अपबद्ध झालं आणि ती होळी. आणि त्या होळीला त्यानं बाहेर आला. आणि बाहेर आल्यानंतर लोक बघायला आले होते, त्याचे मित्र बघायला आले होते.
आणि त्याने बघितलं प्रल्हादाला आणि प्रल्हादाला बघितल्या म्हणजे प्रल्हादा क्या हुआ त्यानं म्हणलं असे मारणारे किती होते राखणारा त्या नाही म्हणे ज्याचं नाव घेतो ना त्यानं राखतो म्हणल्यानंतर लेकरं जवळ आली तिची राख घेतली त्याच्या अंगावर फेकली कोणाच्या प्रल्हादाच्या आनंद उत्सव केला त्याच आहे दुसऱ्या दिवशी धुलीवंदन सण आहेत महाराज पण आपण इतिहास जाणत नाही काहीच नाही आता उगच ते नाही ते अंगावर पडून घेऊन आलो खरं तर ते वेगळा आनंद आहे पण वेगळा आनंद झाला जाऊ द्या मला तिकडे जायचं नाही असं झाल्यानंतर भावाला पुन्हा चिंता पडल्यानंतर हिरण्यकशिपू टेन्शन मध्ये आले प्रल्हादजी नाचत वर आले वडिलांनी पाहिलं म्हणे प्रल्हाद एक सांग तुला आम्ही एवढं मारण्याचा प्रयत्न केला तू मरत का नाहीस त्यानं सांगितलं तुम्ही मारणारे आहात पण तारणारा त्याला नाही कोण आहे त्यानं पण तो कुठं आहे त्याने सांगितलं तुम्ही जिथं म्हणाल तिथं आहे जळी स्थळी भरला रीता ठावना ही बोला सगळीकडे त्याला आहे म्हणे पण त्यानं सगळीकडे आहे म्हणजे ज्या राजसिंहासनावर बसलेला होता त्या राजसिंहाच्या समोर खांबे होते आता जसे शिमेटाचे ना तसे लाकडाचे होते आणि लाकडाचे असताना प्रल्हादाला सहज हिरण्यकशिपूने विचारलं कुठे आहे तुझा देव प्रल्हादजी सांगितलं या खांबात आहे या खांबात आहे म्हणल्याबरोबर त्यानं म्हणला खराच आहे का हो खरा आहे म्हणजे पुन्हा तर त्यानं त्याच्यामध्ये रूप धारण केलं ऐसा बाबूल बोलत खांबा तुम्ही गुरुगुरत नामदेव सांगायला चेहरा सिंहाचा आणि खालचा देह मनुष्य देहाचा प्रगट झाला की बाहेर आला हिरण्यकशिपूला उचलला चौकटीवर घेऊन गेला मला कथा तुला सांगायची नाही त्याच्या आतडे बाहेर काला पण चिरकायला लागला जोऱ्यानं गर्जना करायला लागला कुठे तो हिरण्यक्ष त्याचा असणारा वध करतो कुठे यानं चिरकल्यानंतर महाराज त्रिभुवन कापायला लागले आणि त्रिभुवन कापत असताना सगळे देव एका ठिकाणी जमले आणि म्हणले देवाने जर आता एवढं गर्जना करायला लागले क्षीरसागर सुद्धा घाबरायला लागलाय सप्त पाताळ सुद्धा घाबरायला लागले आता कसं होईल म्हणून सगळ्या देवतेनं लक्ष्मी मातेकडे गेले लक्ष्मी मातेला सांगितलं देवाचं राग शांत कोणाचं देवाचं लक्ष्मी म्हणली माझ्या नवऱ्याचं राग मी शांत केले असते पण ह्याचा अवस्था बघा म्हणले वरी आहे सिंह आणि खाली आहे मानव जर याच्यापाशी गेलो तर त्याने एका मिनिटात माझा नाश टाकलेला मी जाणार नाही म्हणल्यानंतर देवतांनी म्हणले मग आता कसं करावं म्हणजे एकच आहे त्रिभुवनामध्ये भ्रमण करणारा ज्याचा टावर सगळीकडेच आहे कोणाचा नारदाचा हुशारच घेऊ तुम्ही नारदाचा नारदजीला बोलवले नारदा देवाचा राग कमी कर जा नारद म्हणला त्याच्या समोर जर गेलो तर ते हिरण्यकशिपूच्या हाताने बाहेर काढला आणि मी जर समोर गेला तर झाप घातल्याने एका बारीत नाश्ता करेल म्हणजे माझा तुमच्या पाया पडतो मला त्रिभुवनात खेळायचं बंद करा पण मी तिथं सगळ्या देवाला प्रताप सुटली देवाने एकच विचार केला नारदाला विचारले नारद याच्यावर उपाय काय नारदाने सांगितलं एकच उपाय आपण वरूनच त्या प्रल्हादाला सांगू आणि वरून देवतांनी काय केलं प्रल्हादाला विनवलं प्रल्हादा देवाचं राग शांत कर तुझ्यामुळे देव आले तुझ्यामुळे देव प्रकट झाले शांत कर म्हणल्यानंतर प्रल्हादानं काहीच केलं नाही महाराज देवाच्या समोर गेले आणि त्याचं नाम गायलं
प्रल्हादजीनं भगवंताचं नाम गायल्याबरोबर त्या हिरण्यकश्यपूला टाकून दिलं. वरून खाली उडी मारली. नुसती उडी मारली नाही, यानं उडी मारत असताना नारद पळाला, लक्ष्मी पळाली, तो आता याला खाल्लं भेटलं. पण देव उडी मारली, त्याला उचलली महाराज आणि उचलून घेतला. ताकद घेतलं महाराज आणि त्याच्या गालावून त्याच्या डोक्यावर असा हात फिरवायला लागले आणि त्याला म्हणाले, प्रल्हादा लय सुख झालं रे, आनंद झाला, प्रसन्न झालो प्रल्हादा. मला इथं सांगायचं, पुढे जायचं नाही. मला ना प्रल्हाद चरित्र सांगायचं नाही, ना नरसिंह चरित्र सांगायचं नाही, मला तुकोबाईचं चरित्र बोलायचं. प्रल्हादाला म्हणले, मी आनंद झालो, आज तुला काय मागायचंय बघ. कोण म्हणाला? भगवान नरसिंह. म्हणाला प्रल्हाद. प्रल्हाद म्हणा, देवा तुझ्या पाया पडतो रे, मला काहीच लागत, काहीच लागत. देव म्हणले, प्रल्हाद तू मागितल्याशिवाय मी इथून जाईल, तू मागितल्याशिवाय मी इथून जाईना. प्रल्हाद म्हणले, मी मागणाऱ्याच्या जातीत बसणार. त्यानं म्हणलं, मी तुला मागायला लावल्याशिवाय राहीणार. याने म्हणले, तू मागायला पण मी न मागणाऱ्या जातीत. दोघांचं लागलं. शेवटी देवाने प्रल्हादाला म्हणले, प्रल्हाद माझी एक इच्छा पूर्ण करते, एक इच्छा. देव म्हणे, काय इच्छा? एकच इच्छा पूर्ण कर, आणि तू जर माझा भक्ताची तर भक्तानं देवाची इच्छा पूर्ण करावी. 8 लाख म्हणा कोणी घातली मला, कोणाला? प्रल्हाद. एक इच्छा पूर्ण कर. प्रल्हाद म्हणला, काय इच्छा आहे? काय नाही, तू माझ्याकडे मागाव, तू माझ्याकडे मागाव. देवा म्हणे, इच्छा तुझी पूर्ण करायचं ना, मागतो म्हणे. प्रल्हाद मागायला, ऐक मागायला लागले, याची छाती मोठी झाली ना, असं बसला. तेव्हा म्हणली, एकच आहे, मी मागू का आता? मी मागितलेलं देणार तू? हा, तू मागितलेलं देणार, मग एकच कर, मी मागावं असं माझी इच्छाच हो. हेच प्रल्हाद अवतारात मी तुकोबाराने काही मागितलं, अंगद अवतारामध्ये मी काही मागितलं नाही. रामायण काढा, मी आता चरित्र सांगत नाही. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र दशाननाचा वध केले, सीताराणीला आणले आणि अयोध्येचे राजे झाले, त्यावेळेस राजानं सगळ्याला द्यायला लागले. सगळ्याला देत असताना अंगदाला जवळ बोलवलं आणि अंगदाला म्हणले, अंगदा तू माझ्या सगळ्यात लाडका आहेस, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. मला जर लाज वाटते होत्या देवाची, देवाची लाज वाटते. अंगदाला लाडकं म्हणतात आणि अंगदाच्या बापाला कोण मारले? कोण? अंगदाचा बाप कोण? वाली. वाल्याचा वध कोण केला? काय नशीब असेल ते रामायण कसं असेल. पुढे म्हणत रामायण मला तिकडे जायचं नाही. त्याला म्हणजे तू लई लाडकायस, तू लई सेवा केला, खरंच सेवा केलं. ऐका, महाभारतामध्ये शिष्टाई केली होती ते द्वारकाधीशा, पण रामायणातली शिष्टाई कोण केलं होतं? अंगदची. एवढं बलवान अंगद होते. त्या अंगदाला म्हणजे तुला मोठं पराक्रम केलास, अंगदा तुला काय मागायचं? त्यांना सांगितलं, खरंच सांगू का तुला, मला फक्त माग हे शब्द तू टाकू नकोस. आणि काही काम करायचं असेल तर सांग, प्राण दे म्हणत तर दे, पण तू माग म्हणू नकोस. अंगदानं मागितलं नाही. पुढे चला, तिसरा उद्धव अवतार. उद्धव अवतारामध्ये गोपिकेच्या संगतीला परमात्मा अनेक क्रिया केली. उद्धवची संगतीला होते कन्हैयाच्या. कन्हैया सर्व काही करत असताना उद्धव साह्य झाले. शेवटच्या क्रमाला भगवान कन्हैया निज धामाला जायला लागले. निज धामाला जात असताना उद्धवाच्या हात जोडले, हे उद्धवा तुला काय मागायचंय माग? त्यांनी सांगितलं, देवा तुला एक सांगू का, तू मला आशीर्वाद दे न दे, पण माग म्हणून मागू नकोस. उद्धव अवतारात मागितलंय. आता चला कलियुगात जो नामदेव आहे ना, त्या नामदेवरायाचा इतिहास आहे. त्या नामदेवरायानं देवाला जीव घातलो. कोणाला? पहिला भक्त आहे देवाला जीव घातलेला. त्यानं देवाला जीव घातला. याच्यात नवल नाही.
देवाच्या जागेवर थांबला. पुढे बोलू का? देवच झाला. परत शब्द एका मिनिटात सांगतोय. नरक चतुर्थी असते तेव्हा राईट राईट बाबा हुशार दिसला. असे गिऱ्हाईक असले तर आम्हाला पुढे पळायला. हा ऐका, नरक चतुर्थी दिवाळीला. नरक चतुर्थीला कोणाचा आंदोलन राहतं? हे पडले माहिती आहे. आंदोलन राहते नरक चतुर्थीला कोणाची? मायावाची की गड्यावाची? असं पुरुषाची. हा, ही शुद्ध भाषा. मला बी मानले तो गडी का पाय म्हणत पुरुष म्हटलं माझं नाही. चतुर बरं का महाराज, चतुर आहे. बस त्याची माहिती लई चित्र पुढे गेले. पुरुषाचा आंदोलन. मग पुरुषाची आंदोलन होती त्यावेळेस माझे नामदेव आहे फक्त 9 वर्षाची. किती वर्षाची? 9 वर्षाची. नामदेवरायची आई गोनाईनं पाठीच्या मोठावर उठली आणि उठून सण्या गरम पाणी ठेवली आणि गरम पाणी ठेवून सण्या मोती साबण आणली. कोणतं साबण? नव्हतंच ना महाराज. मला विचारणं मी सांगतो. आता अडुक्याच आहे म्हणून म्हणलो मी मोती. आधी दिवाळीत मोती स्नानाची वेळ झाली, आता आहे म्हणून म्हणलो मी ऐका. आणि माझी गोनाई काय केली? किलो घेतली, दोना घेतलं, फुटलं महाराज त्याला आणि उठणं तयार केलं. आणि उठणं तयार करून नाम्याला म्हणली, नाम्या काय गाई आज जरा माझा ऐकशील काय? एक तर काय कर, आज भगवंताला आंघोळाला. कोणाला? देवाला आंघोळीला कर. आई तू येतो का? अरे तुझं ऐकतो, तुझं ऐकून दूध बी पिले, तुझं ऐकून जेवले बी त्यानं. एक माझी इच्छा आहे नाम्या आणि एक बार देवाला आंघोळ घालावं वाटलं रे. आज पुरुषाचं स्नान आहे, लवकर घेऊन ये. आमदेवरामने तुझी इच्छा पूर्ण करणं हेच माझं भाग्य आहे. आईची इच्छा पूर्ण करणं पोराचं काम आहे आणि लाता घालणं आईची इच्छा पूर्ण करणं हे पोराचं काम आहे. नामदेवराय धडपड निघाले, रावळात आली आणि काकड्याची वेळ झाली होती. ब्रह्ममुहूर्ता उठले होते. धावत देवाकडे गेले. देवा 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 नाम्या म्हणे आज लय लवकर आलास. ब्राह्मण काका आले, तू कसं आलास? देवा म्हणे एक इच्छा काय? माझी आई गरम पाणी केले, उठणं तयार केले आणि तुला स्नानाला बोलवले. देव म्हणले, नाम्या तुला काही नट आहे का तिसरा? मला पुंडलिकानं थांब केले. कोणी थांब केलं? पुंडलिकानं. आणि मला खाली उतरता येणार. हे बघ देवा, ते मला माहिती नाही. माझ्या आईची इच्छा आहे तू आंघोळीला याव. देवाकडे तुला कळतंय का? धरलं ना मला दोन्ही पाय आणि पाय धरणं दोष कापून घेऊ लागलं. तू हो म्हणजे पुन्हा सोडणार, गेला तरी पळत जाऊ. निष्ठावंत भाव भक्ताचा प्राण गेला तरी जाऊ दे. तू हो म्हणलं तर सोडतो, नाही तर माझा प्राण देतो. देव म्हणले, नाम्या सर बाजूला. पण देवा आंघोळीला जावं लागते. देव म्हणले, जातो रे, पण एक आता वाजले तुम्ही किती? हा मला वाटलं आताचे टाइम सांगता काय? किती वाजले? पाठीची 4 ब्रह्ममुहूर्त. अरे आता थोड्या वेळामध्ये ब्राह्मण काका येतात आणि ब्राह्मण काका आले की आंघोळीला मला उठवतात. सगळे वैष्णव येतात, शंकरजी येतात म्हणे, शंकरजी सुद्धा येतात. तुळसोड डमरू घेऊन आला की हे सगळे आले की मला उठवतात. उठा पांडुरंगा प्रभात हो पातळा. आणि ते उठवले की ब्राह्मण काका मला स्नानाला घालते. मग त्यावेळेस मी नसलो की कसं होईल? देव म्हणजे आज काय वाटणार? तू जा तुझ्या जागेवर, मी थांबतो. कोण? तुझ्या जागेवर मी थांबतो, तुझा. देव म्हणजे तुला काही कळतंय का? वरे थांबणं म्हणजे साधी गोष्ट नाही. देवा हे बघ, माझ्या आईची इच्छा खाली उतर. हाताला धरून खाली उतरलो ना महाराज त्याला आणि तडकने उडी मारली, वरी गेली देवाच्या जागेवर आणि थांबले. असं मी देव महाराज. देव म्हणजे ना असं नाही पुढचं म्हणे काय? हे बघ म्हणे, मी गेलो, ब्राह्मण काका येतात, आल्याबरोबर आंघोळीला येतात, कपडे काढतात आणि दिगंबर करतात. म्हणजे तुला दिगंबर तवा लाजची बघ म्हणे. देवा तू लाज नसतं मी कशाला लाजू? लाज वय शंका, तूच लाज नस मी कशाला लाजू? हा एक. दुसरी गोष्ट आहे म्हणे, ज्यावेळेस वस्त्र काढतील तेव्हा मंत्र म्हणतात आणि मंत्र म्हणताना पहिलं थंड पाणी घालतात. कोणतं पाणी? थंड पाणी. आणि थंड पाणी घालायला की जोरजोरात म्हणतात म्हणे, गंगेच यमुनेच सरस्वतीच गोदावरी नर्मदे कावेरी तुंगभद्रा इंद्रायणी चंद्रभागे. नाही मी कुठं विषय करला नाही, हे म्हणतात बघ. आणि जेव्हा म्हणू देते मग थंड घातलं का नाही, हे झालं की मागून प्रक्षालन करतात, कोमट पाणी घेतात म्हणे, कोमट. आणि त्यांचे बोट ते म्हातारी आहेत,
कोण? पुजारी काका. त्यांच्या पोटातली रक्त सगळं संपले, त्याला गरम लागले की आपल्याला आणते. तू लहान आहेस, कातडं जायचं का पाणी राहते कवा कवा कसं होईल बघ. त्यानं म्हणलं देवा उग बस, म्हणजे ते गरम पाणी घालते, म्हणजे ते मी सण करतो. त्याच्यानंतर एक म्हणले आजमी, तुम्ही अभिषेक करता का? कोणाचा? आता या सप्त्यात देवाचा अभिषेक केला नाही. गोपळे रोज आहे ना, ऐका आता खरं ऐका, फोटो मला कळतो नाही, मी त्याच्यात रोज करणार. अभिषेक करताना महाराज एखादी वस्तू नाही दिली तर चलते, पण तुम्ही जे म्हणतो ना 2-2, 3-3 म्हणजे हे बघ, सगळं गरम पाणी घातलं का नाही, पाऊ किलो लोणी घेतात म्हणे आणि ते होटाला लावतात आणि त्याच्यावर खडी साखर आणि हे लावून मग ते विसरू करतात विष्णू सहस्त्रनामावली. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम दामोदर. मी कशाला म्हणून फुकट आहे काय? 1100 रुपये अभिषेकचे महाराज. ऐका, आणि ज्या वेळेस मंत्र म्हणतील त्यावेळेस लोणी लावल्यानंतर तुझी जीभ हलकट होईल. काय होईल? आणि जीभ बाहेर काढची लोणी मध्ये वळलं तर कसं देव नाही म्हणून प्रचिती होईल. देवा म्हणजे तू काही बी म्हण, तू सगळं करायला मी तयार होतो, आंघोळीला जाऊ दे म्हणे. आणि देव आंघोळीला गेले महाराज, याचे पण सगळं सण केले आणि देव बरोबर कपडे बदलताना आले, नामदेवराय खाली गेले आणि देव वर चढले. मला काय सांगायचं, काही काळ का होईना नामदेवराय देवाच्या जागेवर एवढे मोठे नामदेवराया. पण त्या नामदेवरायाला बी समाधी प्रसंगामध्ये देवाने सांगितलं, नाम्या तुला काय मागायचंय का माग. देवा म्हणे तुला द्यायचं असेल तर खुशाल दे, पण मी काय मागणाऱ्याच्या जातीतला नाही. आणि एक सांगू का, हे देव लय बदमास, लय बदमास. याच्यासारखा खट्याळच कोणी नाही. याला देव म्हणायला बी लाज वाटते का बाबा, पण आता आम्हाला लाज वाटल्यावर बाकीचे तर आक्रमण करतील आमच्यावर. यानं का लाज वाटते माहितीये का, याचं जन नाव घेऊन आले, याचं जन भजन करायला आले, त्याच्या संसारामध्ये तू काढल्याशिवाय राहिना. तू लय बदमास, लय बदमास, लय खटाव. धुंद झाला तुझा पुण्यवंत पाताळ लोकी गेला, दारिद्र्य तो भाग्यवंत. लय बदमाशानं काय झालं माहितीये का, शेवटचं सांगतो. तुकोबारायच्या जीवनामध्ये तुकोबाराय सुखी होते महाराज, सर्वांगाने सुखी होते. तुकोबाराय शेतकरी होते, तुकोबाराय दुकानदारी करत होते, तुकोबाराय शेठ होते. जसं आता आमचे महेंद्ररावचे सरपंच होते ना, तसं तुकोबाराय 12 गावचे जागीरदार होते. किती गावचे? 12 गावचे. मी प्रमाण देतो. पहिलं तुकोबारायचं काकामधलं प्रमाण आहे. तुका कुणबी याचा बोलत असे. कोणाचा? कुणब्याचा. कुणबी म्हणजे शेतकऱ्याचं लेकरू. तुकोबारायकडे 65 एकर जमीन होती महाराज. किती एकर? 65 एकर जमीन. आणि तुकोबाराय ती जमीन करत असताना, शेती करत करत थोडस कन्या जन्माला आली म्हणून थोडे विचार केले बिझनेस करण्यासाठी तुकोबारायने दुकान घातलं. काय घातलं? दुकान. पहिलेचे लोक, तुम्हाला माहिती नाही, बहुतेक आमच्या बाबाला माहिती, पहिलेचे दुकानदार आहेत त्याला दुकानदार म्हणत होते. काय म्हणतो ते? वाणी. वाणी म्हणतो ते, वाणी. आता इबीत लावून त्याला वाणी म्हणतात. त्याच्या घरात क्रीम नाही त्याला, पण पहिले ज्याच्याकडे दुकान आहे त्याला वाणी म्हणत होते. तुकोबारायचं प्रमाण आहे. तुका वाणी याचा बोलत असे. 2 झाले. तिसरा, तुकोबाराय थोडी सावकारकी चांगली चालायला लागली. काय? दुकानदारी. दुकानदारी चालताना तुकोबाराय थोडी देवाणघेवाण करायला लागली. आता आपण बी करतो का नाही, पण आपलं देवाणघेवाण काटा काढायचा. 100ला 10 मुलीवर. मी म्हणलो नाही रे बाबा, मी कधी घेतलोच नाही तर द्यायला काय करायचं मला. राहू द्या. 100ला 5-10 काय असेल ते, पण तुकोबाराय देवाणघेवाण करायला लागली. म्हणून तुकोबारायचं एवढं वाटत तुकोबाराय शेठ झाले. तुका शेठ म्हणाले. शेठ म्हणता म्हणता जागीरदार झाले. आणि तुकोबारायला मान मान तुका सगळं सुखादान मिळालं. मिळाल्यानंतर देव म्हणले, याला मी खाली वाटला होतो, देवदेव करल काय की, भजन करल काय की, माझं नामचिंतन करल काय की, यानं संसाराला घट्ट धरले म्हणले. आणि देवाने चावी फिरवली मला. आपली चावी कोणाच्या हातात? हा, तरी एवढे बदमाश आम्ही त्याचं नाव घ्यायला कटाळा करतात. आपली चावी त्याच्या हातात आहे महाराज. देवाने चावी फिरवली महाराज. आणि चावी फिरवल्याबरोबर काय झालं,
तुकोबराच्या त्या पंचकृषीमध्ये एवढा दुष्काळ पडला की त्या दुष्काळाची एवढी अवस्था बिकट झाली की ते दुर्गा नावाचा दुष्काळ, आणि त्या दुष्काळामध्ये त्या दुष्काळाचा इतिहास आहे, बाबळीच्या झाडाला सुद्धा साली लागली नाही, त्याला सालीचा दुष्काळ. एवढा दुष्काळ पडला, आणि त्या दुष्काळामध्ये तुकोबाराची अशी परिस्थिती केली, दुष्काळामध्ये तुकोबाराची पत्नी मेली, तुकोबाराची लेकरं मेली, आणि ज्याचं देवाणघेवाण केलं होतं ते लोक म्हणजे महाराज आता आमचं कसं. महाराजांनी सांगितले हे वया घ्या, घेऊन इंद्रायणी तुमच्या हाताने टाका, मला काही देऊ नका पण सुखी राहा. काही लोक म्हणजे कर्ज बुडल्यानंतर लोक म्हणजे महाराज त्यांचं कर्ज देवाणघेवाण करून टाकलो, आम्ही लय गरीब आहोत, आमचं पोट भरणं अवघड आहे, सांगा ना आम्ही काय करावं. तुकोबाराय म्हणजे माझी शेती आहे, ज्याला मेहनत करता येते त्यांना करा, तुमच्याच नावावर करून घ्या. पहिला महात्मा आहे महाराज या महाराष्ट्रातला की कर्जमुक्त करणारा आणि आपल्या जवळचं देणारा. तुकोबाराने देऊन टाकलं. योग असा आहे महाराज, आजवी लोकांकडे पैसे असेल तर मान आहे, श्रीमंती असेल तर मान आहे, नाहीतर नाही. योगायोग तुकोबाराची अशी परिस्थिती झाली, तुकोबाराला दरिद्रता आली, दुष्काळी आटीला द्रव्य नेला, मास का अन्न करता मिळेल, आणि सगळी परिस्थिती झाली, दीन झाली. दीन नाही महाराज, तुकोबाराला जेवायला मिळणार. कारण ही प्रजा कशी आहे माहिती आहे का, जो चाले धंदा तो म्हणे दादा, हे प्रजा कशी आहे, दिल्या घेतल्याचे जण हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे नाही. तुकोबाराच्या 12 गावचे जागीर होते, त्या 12 गावामध्ये दारिद्र्यता तुकोबाराला आली, आणि तुकोबारा भिक्षा मागायला लागली. महाराज काय मागायला, घरोघरी भिक्षा. पण भिक्षा मागत असताना तुकोबाराला भिक्षा सुद्धा कोणी दिली नाही. महाराज तुकोबाराचं प्रमाण आहे, तुकोबला पाटील आता रोज भीक कोण घाली, कोणी भिक्षा द्यायला तयार नाही. आज आम्ही त्यांची कीर्तन करून किती रुपये घेऊन माझ्या घ्यायचे नाही मला कोणाची. ऐका, ज्या तुकोबाराला खायला मिळालं नाही, ज्या तुकोबाराला एवढं मिळालं नाही, पण ते तुकोबारा देवाकडे हात पसरले नाही. ऐका, ते तुकोबारा पंढरीच्या वारीला आल्यानंतर देवाकडे हात जोडलं आणि देवाला म्हणले, देवा बरं झालं रे, म्हणजे बरं झालं म्हणून देवाला म्हणले, देवा माझं चुकलंय म्हणून हे झाले. म्हणजे मी तेव्हा अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. देवा मी या जन्माला आलो तुझं गीत गायलो नाही, तुझं भजन केलं नाही, आणि मी केवळ पैसा 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 म्हणत गेलो, आणि तुला विसरून तू पाहता चांगलं केलंस, किती चांगलं केलास. देवा मी चांडाळ एवढ्या खालच्या दर्जाचा म्हणजे जीवन असतात देवा. आणि एवढं म्हणून तुकोबारा पाया पडले, पुढे सरकल्यानंतर त्या देवाने तुकोबाराला हात मारला. तुकोबारा म्हणजे कोण बघला रे, कोणीच बोली नाही, मागे नाही ना पुढे नाही. तेव्हा वारकरी नव्हते, आता डेकोरेशनचे वारकरी. आताची वारकरी ना डेकोरेशनचे, नियमाचे नाहीत. कारण नियमाच्या वारकऱ्यांचे नियमच वेगळे. बघा तुम्ही, आता मी जर नियमाचा वारकरी जर सकाळी पूजाला बसला ना, असा तजलदार दिसतो ना, तर तुमच्याकडे बघितलं ना वारकरी वाटते, आमच्याकडे वेगळं. एक तर बॉडी मोठी, एक तर धोतर मोठं, एक तर उपकरण नक्कीच. आणि तुम्ही सकाळी जर पूजाला बसलात ना, ते मुद्रा जर लावलात ना, असं किती नटून दिसतो मला, किती नटून असं बघितलं फोटो काढावं वाटते. आमचं खापरतून पण फोटो काढते, माझं बऱ्याच प्रकारचे. जाऊ द्या, वारकरी म्हणजे तजलदार महाराज. पहिलेचे वारकरी खंडेवरला पताका खाली ठेवत नव्हते, मुखात नामचिंतन बंद करत नव्हतं, मुद्रा श्रृंगार करून वारकरी जाणारी थोडके वारकरी होते. तुकोबारा दर्शन घेत असताना मागे वारकरी पुढे, तुकोबारा दर्शन म्हणून पुढे चालले होते. देवाने मारलं, तुकोबा मागे कोणी नाही, पुढे कोण नाही, मला कोण वर गेलं म्हणून तुकोबारा पुन्हा एक पोलपाट टाकली. पुन्हा देवाने हात मारला, तुकोबा. मग तुकोबारा म्हणजे आता उत्तर दिलं पाहिजे. कोण म्हटल्यानंतर देव म्हणजे मी देव बोलतो. मी कोण बोलतो? देव. तुकोबाराला आनंद झाला महाराज. तुकोबारा मागे आले, देवाच्या समोर आले, आणि समोर आल्यानंतर देवाकडे पाहायला लागले. देवाकडे पाहत असताना देव म्हणाले, देवाला तुकोबारा देवाला म्हणायला लागले, देवा का बोलवलं? नाही तुकोबा, माझं एक म्हणणं आहे. काय म्हणणं आहे देवा? नाही म्हणे, माझी एक इच्छा आहे. इच्छा आहे ना, थोडं वर मुक्त करा, वर करायचे. कारण समोरच्या दृष्टी दृष्टी तुमची खाली आहे ना, थोडं वर करा म्हणे.
देवाने वर केलं. आता बोला म्हणे माझ्या डोळ्याशी डोळे मिळून बोला बोला म्हणजे आता असं बोलायला लागले. देव बोलणार तेवढ्यामध्ये तुकोबाराय हसली. तुकोबाराय हसली. हसल्याबरोबर देव म्हणलं माझं काम, कारण आज मी प्रमाण आहे, हसलं तिथं हे कसं पाठ आहे, हे कसं पाठ आहे, हसलं तिथं फसलं. देवाला वाटलं गिऱ्हाईक फसलं की गडी म्हणे, आणि फसलं म्हणल्याबरोबर देवाने सांगितलं तुकोबा काय नाही, तुम्ही कसं काय हसलात पहिले सांगा. तेव्हा सांगू काम नाही, याच्यासाठी हसलो रे, आज खरं तुझं रूप पाहिलो, आणि तुझं रूप पाहिल्याबरोबर मला एवढा आनंद झाला. आवडी ही रूप गोजरी सपून पाहता लोचन सुखावले. या डोळ्याला समाधान वाटलं, याच्यासाठी हसलो म्हणे, याच्यासाठी हसलास. पण तेव्हा तुम्हाला काय वाटलं? तसं नाही तुकोबा, तुमच्या जीवनामध्ये दुःख झालंय, तुमची पत्नी गेली आहे, तुम्ही दारिद्र्यता प्राप्त झाले, मला वाटलं माझ्याकडे काहीतरी मागच्या काही. तुकोबा म्हणजे देवा मागणाऱ्याची जात नाही. देव म्हणले तुकोबा मी द्यायला तयार आहे, मी द्यायला तयार आहे तुम्हाला, तुम्ही मागा काहीतरी. देव तयार आहे इच्छेने मनोरथ पुरवण्यासाठी. पण तुकोबाराने देवाला म्हणजे देवा काही नको, काही नको म्हटल्यानंतर देवाने शेवटी म्हणजे तुकोबा मागा हो, मी हात जोडतो तुमच्या. कोण म्हणायला लागले? देव म्हणायला लागले मी हात जोडतो, काहीतरी मागा मागा मागा. तुकोबाराने एकच लगावलं मला देवाच्या. कसं लगावलं माहित आहे का? काही मागणे उत्तर दिले का नाही? पुरुषाचं अंगळ तसं तुकोबाराने देवाला उत्तर दिलं. हे तू माग म्हणायला लागलास, पण मी कोणाच्या घरचा मागणाऱ्याच्या नाही, माझ्या वडील बापदाद्यापासून तुझी सेवा केली आहे, पण आजपर्यंत कोणी मागितलं नाही माझ्या घराण्यात. काही मागणे अमानुचित वडिलाची रीत जाणत असो, आम्ही रीत जाणता, काही मागणारे नाही आणि मागणार नाही, इथपर्यंत आलो होता. ऐका, तुकोबाराय मागणाऱ्यापैकी मागितले नाही, पण शेवटी काय झालं माहित आहे का? तुकोबारायला देव म्हणले तुकोबा अरे तुला दुष्काळ पडलाय, तुझी पत्नी मेली आहे, लेकरं मेले, दारिद्र्यात आले का? तुकोबाराय म्हणले देवा तू बरं झालं म्हणे. खरं सांगू का? दुष्काळ पडलेले चांगलं झालं, बरे झाले देवा, निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पीडा गेली, पण मी मागणार नाहीच म्हणले ना. पण देव शेवटी कंटाळले. आणि एक सांगून जातो, सेवा एवढी भरावणारच देव आपल्याकडे, आपण देवाकडे जायची गरज नाही. मी म्हणलो ना तुमचे 12 वर्षाचं तप झालं म्हणून तुकोबाराय तुमच्या गावाला. तुमचं 12 वर्षाचं तप झालं म्हणून 13व्या वर्षी का नाही कुठले माणूस कुठून काय येणार? तुकोबारायचे वंशज आहे, त्यांचे पाय आपल्या नगरीत पडणं आणि त्यांच्या पायावर आपलं डोकं टेकवणं म्हणजे आपलं संचित होतं. कारण संतांचं दर्शन सदा सजने येणे पण ते माझे चाली पाऊले दर्शन झाले संतापाई. कारण संतांचं दर्शन होणं हेच बाकी आहे. म्हणून मी म्हणलं तुम्हाला ऐका, तुकोबारायने नग म्हणले, शेवटी देव कंठाळे आणि तुकोबारायला म्हणले तुकोबा एक सांगू का, मी देव आहो, तू भक्त आहेस. तुकोबाराय म्हणले तुम्ही देव आहे म्हणूनच मी तुमच्याजवळ विनंती करतो, आणि मी भक्त आहे म्हणून तुम्ही मला बोलावं. एक करणारे माझं देवपणा टिकव,
तुकोबाला सांगितलं तुमचा देवपणा तुमच्या ठिकाणी, माझा भक्तपणा माझ्या ठिकाणी. शेवटी तेव्हा आम्ही तुकोबाला म्हणले वर माझ्या जागेवर वर बोलवलं महाराज आणि वर बोलवलं, सांगितलं तुकोबा असं कर म्हणे, आता दोन्ही पाय जोड म्हणे, असे जोडले ना आणि म्हणजे आता काय करतो, इतके वेळ तू माझ्या पाया पडत होतास, माझ्या चरणावर तुझं डोकं होतं, आणि आता काय करतो मी तुझ्या चरणावर डोकं ठेवतो. तुकोबा म्हणायला लागले देवा माझे पायी तुझे डोई, तर माझ्या पायावर तुझं डोकं ठेवणं हे उरपाटी आहे, सोयीचे नाही, हे उरपाटी आहे. मग हे जर उरपाटी आहे तर सोयीचे कर, माझा देवपणा मला राहू दे, तुझा भक्तपणा तुला राहू दे, तू काहीतरी माग, तू काहीतरी माग. देवा आता एक म्हणे मी मागतो, देव खुश झाले, मी मागतो पण मी मागितलेलं तू दिलं पाहिजे, मी मागितलेलं तू दिलं पाहिजे. मग काय मागशील, नाही पहिले वचन दे म्हणे, मी मागितलेलं तू देणार. मग तुकोबाराने हात पुढे केलं, देवाने वचन दिलं तू मागितलेलं देतो, तू मागितलेलं देतो म्हणजे. तुकोबाराने विचार केलं आमची जात तर मागणारी नाही, पण मानवाची जात कोणाची, आता त्याच्यामध्ये कोण कोण आलो, सगळे चालू बरं का, तुम्ही आम्ही सगळे आलो बरं का. आमची जात मागणारी, जन्मल तवा आईचं स्थान मागणारी म्हणजे दूध मागणारी, मोठं झाले की तंबाखू असलं की चुन्ना राहणार, चुन्ना मागणारी, डबी असेल तर सिगरेट राहणार मागणारी, चहापत्ती असेल तर साखर भरत राहणार, कोण मागणारी, तुम्ही मागणारच ना. आमचं जीवनच मागण्यात चाललंय आणि आम्ही मागायला लागलोय, पण देव देना गेलाय. एक प्रमाण आहे, मागतील त्याला देत नाही आणि न मागितलं त्याला दिल्याशिवाय प्रमाणच आहे ना. अल्लाह देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेता है तो चमडी उतार के लेता है. म्हणून म्हणले त्यांना मागणाऱ्याला कधी देना गेलाय. आणि एक देवा ऐक, मागतोय तुझ्याकडे, या जीवाला मागायची आदत आहे, कोण्या या जीवाला. म्हणून आज तुम्ही मागितलंच पाहिजे, प्रमाणे आज तुम्ही मागितलं पाहिजे. पण का मागितलं पाहिजे, कारण तुम्ही आता 7 दिवस सेवा केला. किती दिवस, 7 दिवस केलात ना. सकाळपासून इथलंच खाल्ला, हे शेवाच आहे ना, शिजिंगला खावं लागते, हे एक शेवाच आहे, हे काय सेवा झाले. दुसरं रोनी राहिली याच मंडपात पडून राहिलं सकाळपासून. दुसरं महाराज नामचिंतनाला येईल. सकाळी गाथा पारायणाला, महाराज गाथा पारायणाची व्यासपीठ होते, गाथा पारायण झालं की गाथा भजन होतं, गाथा भजन झालं की मग महाराज दुपारी प्रवचन, ग्रंथ, वा 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 भक्तीचा विषय ग्रंथ होता, ग्रंथाचे श्रवण. तेवढं झालं की हरिपाठ झालं की कीर्तन झालं की जागर झालं की काकडा. असं 24 तास, कारण त्यालाच आहे अखंड हरिनाम सप्ताह. असं आम्ही 24 तास या मंदिराच्या मंडपात आपण आलो. आणि या 7 दिवसामध्ये आम्हाला कुठलंच काही आठवलं नाही, कुठलं ऊस आठवलं नाही, कुठलं दही आठवलं नाही. काय दही घेऊन गेलं कल्याण, कुठलं दही आठवलं नाही, कुठलं ऊस आठवलं नाही, कुठली नोकरी आठवली नाही, काय नाही. अखंड आम्ही 7 दिवस देवाचं नामचिंतन केलं ना. आता हे नामचिंतन केल्यानंतर त्याला म्हणावं का, त्याने बी बदमाश मारा. कोण देव, त्याला खूपच प्रमाण आहे. देव चतुर आहे, म्हणून त्याला 7 दिवस आपण सेवा केला ना, त्याला एकच म्हणावं, देवा आम्ही 7 दिवस या प्रपंचाचा विचार केलो नाही. आमचे लेकरं कुठं जेवले की आम्ही मजबूत जेवलो, पहिलं कारण. दुसरं देवा आम्ही 7 दिवस काही केलो नाही, अखंड इथं कीर्तन येऊन ऐकलो, पटलं तर ऐकलो, नाही तर झोपी सुद्धा. इकडून आला शीतळ शांतीचा आणि इकडून बिवारा, आणि आम्ही गाळ झोपलो, तुझ्याच मंडपात झोपलो. त्याची का होईना सेवा, ह्याची का होईना, श्रवण केलेली का होईना सेवा. 7 दिवस आम्ही तुझं नामचिंतन केलंय. तर या नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे देवा. आणि तुझं भेद आहे आम्हाला माहित, कोणतं घेशी तेव्हा घेशी. तू आज 7 दिवस आम्ही आमचं चित्त तुला दिले. आता या 7 दिवसाच्या मोबदल्यात आम्हाला काय दिलं पाहिजे, हे कसं मागावं, याचंच लक्षण तुकोबाराने देवाला म्हणजे मी मागितलेलं तू दिलं पाहिजे. आता काय दिलं पाहिजे, अभंगाच्या पाहिजे.
आता या मागणं तर तुम्हाला गोड वाटतंय का बघा. तुकोबऱ्या देवाला म्हणतात देव वसे चित्ती आणि त्याची घडावी. आता मला सांगा ना, देव ज्याच्या हृदयात नाही ते माणूस आहे का? ज्याच्यातला देव गेला त्यानं कुठं आहे? रामनाम हा जोरात आवाज करू. मस्त ऐका ना देवा, ज्याच्या हृदयात देव आहे म्हणून तर ज्ञानोबाला म्हणावं लागलं ना, सर्वा घटी राम प्रकाशित शस्त्रस्त्री. सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे, पण तुकोबराय म्हणतात देव वसे. त्याच्या पुढे बोलू का? ज्याच्या हृदयातला देव गेला ना त्याच्या हृदयात सुद्धा देव आणण्याची ताकद तुकोबराय. ज्याच्या हृदयातला देव गेलाय देवाला परत आणता येत नाही, पण तुकोबराने आणून दाखवलाय. मला तुकोबराय सामान्य नव्हते मला देवाकडे मागायला. एक प्रसंग सांगतोय. तुकोबराय कीर्तन करत होते आमच्यासाठी, फरक वेगळं होतं. आम्ही वेगळे कीर्तनकार, तुकोबराय वेगळे. तुकोबरायचं कीर्तन होतं, तुकोबराय 80% कीर्तन लोहगावला करतो. कारण लोहगावला असं आता जसं मोकळे मामा पांडुरंगाची मूर्ती आणली ना, तसं लोहगावला विठ्ठलाची मूर्ती आहे पांडुरंगाची. त्या मंदिरात कीर्तन करायचे. एक बार तुकोबरायचं असं कीर्तन रंगात आलं. रंगात आल्यानंतर रायतेचा राजा, जानकेचा राजा कोण? वाह, मला तेच उत्तर पाहिजे होतं. मला वाटलं मलाच म्हणलं पाहिजे. राजे छत्रपती शिवाजी महाराज. काय झालं? यवन असे युद्ध करून थकले आणि यवन त्यांना पकडायला लागले. कोणाला? शिवाजी महाराजांना. मग शिवाजी महाराजांनी काय केले? आपल्या आईची आज्ञा घेतली, मी भ्रमण करतो कुठेतरी म्हणून एका शिपायाला घेतली आणि शिपायाला घेऊन फिरत 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 लोहगाव पाशी आले. पण तुकोबरायचा शिवाजी महाराजांना परिचय नव्हता आणि शिवाजी महाराजांचा तुकोबरायला परिचय नव्हता. वा, इथं मूर्ती आहे. आता जे शब्द येते तेव्हा दिसते आम्हाला. हा, शिवाजी महाराज आणि नेमकं लोहगावला आले. त्यांच्या सिद्ध जो आलेला सेनापती होता त्याला म्हणलं, राजे म्हणजे काय रे? आणि इथं तुकोबरायचं कीर्तन आहे. कोणाचं? तुकोबरायचं. कोण म्हणे? महाराज, या पंचकृषी मधला महात्मा आहे म्हणे, साधू आहे, तो संत आहे आणि त्याच्या वाणीमध्ये पावित्रता आहे आणि आपण 2 घंट्याच्या विश्वासाने कीर्तनाला जाऊ. शिवाजी महाराज म्हणजे तुझी इच्छा. आणि त्यांनी कीर्तनात येऊन बसले. कोण? शिवाजी महाराज आणि शिपाई. पण तुकोबरायला जाणीव नाही. तुकोबराय आम माणसासारखं उभं बघितले कीर्तन झालं. पण कीर्तनाला जात असताना दुसऱ्या 2-4 बाया गल्लीतून येत होत्या आणि ते बाया येत असताना शेजारी एक बाई दारावंट्यावर बसली होती आणि ते बाई आपल्या लेकराला घेतली होती. लेकरू छोटंच होतं, 1.5 वर्षाचं, आणि हाताला घेतली आणि घेऊन सगळे त्याला बघून रडायला लागली. रडत असताना कीर्तनाला जाणाऱ्या बायका म्हणायला लागल्या, ए काय रडतीस ग? त्याने म्हणले, अगं काय सांगा माई, आणि माझ्या बाळाला ताप आलाय आणि वैद्याकडे जायला मला समय नाही. वैद्य कुठं राहतात मला माहिती नाही. माझे मालक दूर गेले, त्याने येईपर्यंत बाळ वाचेल का नाही असं वाटायला लागले आणि या बाळाला पाहून आता मला रडू यायला लागले. यानं वाचतं का नाही की म्हणून मी रडायला लागले. त्यातली एक बाई म्हणजे, बाई खरंच सांगू का, अगं संतांच्या कीर्तनाला गेलं का नाही, हरिदासाच्या कीर्तनाला गेलं का नाही, कसलंही ताप असलं तर जातो. जाणारी बाई त्या रडणाऱ्या बाईला सांगितली. एकीनं सांगितलं, तिचा विश्वास बसला नाही. दुसरी मागून आली, ए काय रडायला लागलीस? तुकोबरायचं कीर्तन चालू आहे आणि चल कीर्तनाला उभं राहून बसली इथं. तिनं म्हणली, बाई माझं लेकरू लय ताप वाढाय हो, आता यानं मरल काय ते वैद्यराज भेटणार गेले. चल म्हणजे सगळ्यात मोठा वैद्य तुकोबरायचा आहे. आणि विश्वासानं त्या बाईला घेऊन आली महाराज कीर्तनात. बाई कीर्तनात आली असं बसली आणि छत्रपती शिवराजे असं बसले. शिवराजे आहेत तुकोबरायला माहिती नाही आणि बाई ताप आणलेलं बाळ आहे म्हणून तीही माहित नाही.
आणि तुकोबाराय घेऊन तो कीर्तनात आपण घेतले माझ्या त्या दिवशी ताप दैन्य जाय उठा उठी आणि झाली या भेटी हरिदासाची अंबाई कीर्तनात आली 2 मिनिटं न झालं महाराज बाईच्या बाळाचा प्राण गेला कोणाचा बाळाचा आणि प्राण गेला आणि हिनं प्राण गेल्यानंतर रडायला लागली आणि तुकोबाराय हरिदासाचं महत्व सांगायला लागले तुकोबारायला वाटलं माझं कीर्तन लय पटला गेलं कोणा बाईला खुंदू खुंदू रडायला लागली ना तुकोबाराय पुन्हा शब्द बदलायला लागले पुन्हा परा पश्चंती मध्यमा वैकरी आणि वैकरी वाचितो नाम घेणे हे सगळं सांगायला लागले तिनं पुन्हा जोर जोरात रडायला लागली तुकोबाराय म्हणले लय चांगलं तरी जरा विचारतो म्हणले तुकोबाराय म्हणले माई काय झालं हो का रडता तुम्ही त्यांना म्हणलं आग लागो तुझ्या कीर्तनाला बाई म्हणली तुकोबाराय म्हणले काय झालं बाई अहो म्हणे मी माझ्या बाळाला घेऊन वैद्यराजाकडे चालले होते पण या बायकांना सांगितलं की कीर्तनात आल्यानंतर बाळ जिवंत होईल म्हणून पण माझा जिवंत होता ते बाळ मेला म्हणे तुमच्या कीर्तनाला आग लागली शिवबा तिकडे होते शिवबा म्हणले बघ काय बघ बघ देखून गेलो आणि तू कीर्तनात आलास एवढं म्हणल्यानंतर ती बाई तडकन उठली हो आणि बाई आता उठल्यानंतर रागाला आली काय बोलून काही सांगता येते का तिची जीभ काही ताब्या कोणाची नाही तुमची मंडळी त्या बाईची मंडळी जिला दोघं झाली तिनं नाही शब्द बोलली म्हणजे महाराज आता बाहेर जाते हातावर तेल घालते आणि बोलते म्हणे उद्यापासून कीर्तनाला पुढे येऊ नका कीर्तनात आले तर माणसं नाही तुम्ही मारणार मरता तुकोबाराय म्हणजे कसं करावं तुकोबाराय सांगितलं बाई बस 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 आणि बस म्हणजे दोन्ही हात जोडले डोळे पेटवले त्या भगवंताला सांगितले देवा तू तर काही उठवणास पण मी जी सेवा केलो ना निष्काम सेवा मी जे आतापर्यंत तुझं नामचिंतन केलं ना जर मी हरिभक्त असेल मी जर तुझा असणारा दास असेल तर त्या दासाचं करून एक कर निमिष न लागता त्याला उठव उठव म्हणत असताना त्या देवाला सांगितले अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना अनावया एवढं म्हटल्याबरोबर पहिला म्हणजे बाई तुझ्या लेकराचं नाव काय बाळ्या म्हणले घेतलं नाही बरं का तिनं सांगितलं बाळ्या बाळ्या म्हणल्यावर महाराज म्हणले ए बाळू उठणारे मेलेल्या माणसाला जिवंत केले तर तुकोबाराय होते देवाला बी करता येत नाही पण तुकोबारायला केले म्हणून ते तुकोबारायचं कीर्तन होतं म्हणून त्यांच्या कीर्तनात मेलेले उठतो ते आमच्या कीर्तनात मरणार कारण मरतात कशाला मरायला बी कीर्तनात पुण्य लागतं ताजुद्दीन बाबासारखं ताजुद्दीन बाबासारखं दुसरं तुम्ही कशाला मरणार पुण्य लय पाहिजे महाराज तुमचं पुण्य नाही आमचं उठवायचं पुण्य नाही म्हणून जमले आमचं तुमचं तुम्ही मरण नाव झोपी गेल्याशिवाय हा जाऊ दे मला तिकडे जायचं नाही मला काय सांगायचं तुकोबारायची उगी ताकद होती की गेलेल्या माणसाला एवढ्यावर नाही मला ज्या कीर्तनात तुको शिवबाई बसते ना त्या कीर्तनामध्ये दुसरी चमत्कारी घटना अशी घडली तुकोबा शिवबाच्या कीर्तनात असं यवनाला कळालं यवन आले आणि त्या मंदिराच्या भोवताली गस्ती घातली गस्ती म्हणजे कळते ना सैन्याचा असा येडा घातला आणि येडा घातल्याबरोबर प्रधानानं पाहिलं त्या शिपायाने आणि शिपायानं पाहिलं तो शिवबांना बोलायला लागलं महाराजजी आता आपल्या कीर्तनामध्ये आपल्याला पकडतात म्हणे येऊन आता कसं करायचं दोघं गुजगुज करायला लागले शिवबा आणि शिपाई तुकोबारायला राग आला पहिलं ये होतं आता त्यांनी बडबड करायला लागले तुकोबारायने जोरात शब्द वापरला कीर्तनी विक्षेप मरण पळे
म्हणजे कीर्तनात भिक्षक होणं म्हणजे मरणे. ए काय बडबड करायला लागलात? काय बडबड करायला म्हणजे शिपाई जवळ आला आणि तुकोबाराच्या जवळ आला. म्हणा महाराज ते कोण आहेत माहिती का? ते म्हणे मला माहिती नाही. अहो म्हणे ते जायंतीचे राजे रायतेचे राजे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज ते जिजाईचे पुत्र आहेत. तुकोबारा मला कल्पना नाही बरं का. पण एक सांगून जाऊ का, आम्ही कीर्तनात राव रंग समानच मानतो. आम्ही त्याला मानत नाही म्हणजे आम्ही समान मानतो. पण झालंय काय तुमचं? काही नाही म्हणे राजे कीर्तनात आले आणि येऊन त्यांना पकडा आले. आता जर राजाला कीर्तनामध्ये यवनानं पकडलं तर उद्यापासून कोणीच कीर्तनाला येणार नाही का? राजालाच पकडल्यावर कीर्तन तुमचं कोण करणार आहे? कोणी ऐकणार नाही. आता मला माहिती नाही तुम्ही काही बी करा, काही बी करा म्हणल्यानंतर तुकोबाराने काहीच केले नाही. त्या देवाला सांगितले देवा एवढे एक संकट निवारण कर, एवढे आणि एवढेच संकट निवारण कर म्हणून त्याला बोलायला लागले देवाला. देवाला सांगितलं देवा बस आजपर्यंत काही मागितलं नाही, मी सेवा केलं त्याचं प्रबल्य मिळालं. आता इथून पुढे माझी सेवा जर निष्ठामूर्तीची असेल तर एवढा एक माझं संकट निवार. एवढं म्हणल्यावर देवाने छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं. कोणाचं? शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि सांगितलं देवाला. देव म्हणाला की गरुडा कृष्णा हो म्हणे आता कृष्णा. कृष्णा कोणाचं नाव आहे? माझं. कृष्णा कोणाचं नाव आहे? नाही ना महाराज, तुम्ही शिवाजी महाराज चोप कुठं लावलं? शिवाजी महाराजांच्या घोडीचं नाव कृष्ण आहे. शिवाजी महाराज ज्या घोडीवर बसत होते ना त्या घोडीचं नाव कृष्ण आहे. आणि ते घोडीचं नाव कृष्ण असल्यामुळे गरुडाला सांगितलं हो कृष्णा. त्या गरुडानं घोडी झाली हो, गरुड घोडी झाला. आणि माझा विठ्ठलेश्वर भगवान पांडुरंग परमात्मा छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि मधून जी उडी मारली ते नीट घोडीवर जाऊन बसली. बसल्याबरोबर आता जगाचा मालक होता आणि या मालकानं का या यवनाला सापडणार आहे का? यानं बड्याबड्याच्या हाताला सापडलं नाही. घोडीची असं लगाम वाढली, वडल्याबरोबर घोडी जे खिंकाळली ना महाराज, जे खिंकाळली ते पळायला लागली महाराज. आणि जे पळायला लागली ना यवन मागे लागले पण एकाही यवनाच्या हाताला लागले नाही. आता जे विमानतळ आहे ना लोहगावचं ते सगळं डोंगर होतं, ते सगळं काटाकोपर होतं आणि त्या डोंगरामध्ये त्यांनी गेली. यवनाला रक्त बंबाळ केलं पण कोणाच्या हाताला आलं नाही. म्हणून पुन्हा इतिहास सांगतोय का शिवाजी महाराजांनाच राजांनाच फक्त महाराज म्हणतात, बाकी सगळे राजेच राहिले. महाराज कोणी झालं नाही. बघा तुम्ही अयोध्येचा राजा, द्वारकेचा राजा, सगळे राजे झाले, महाराज कोणी झालं नाही. पण माझ्या देवाने तुकोबारायचं रूप घेतल्यामुळे त्या रूपाचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज हे नाव पडले. आणि तेव्हापासून त्यांना म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज की जय. तेव्हापासून पडलं. एवढं संकट निवारणारे माझे तुकोबाराय होते हो. मग ते तुकोबाराय देवाकडे मागतील आणि मागितले देव वशीची त्याची घडावी संगती असं नाही हो. त्याने आपल्यासाठी मागितलं नाही, तुम्हा आम्हाला सांगितलं. देवाच्या जवळ आज आला 7वा दिवस आहे. त्या देवाकडे हात जोडा निष्ठामूर्तीनं म्हणा देवा आज आम्ही तुला मागणार आहोत. मागाच महाराज का मागा. आज तुम्ही संतांची सेवा केला, आज सकाळी गातीची सेवा केला, आज दुपारी गातीची सेवा केला आणि आता तुम्ही शेवटचं जागरच कीर्तन ऐकलं म्हणून आज त्या देवाकडे मागा. पण मागत असताना त्याला म्हणा देवा आमच्या बुद्धीमध्ये कधी दुर्बुद्धी आणू नको. दुर्बुद्धी ते कदा नुकोजे नारायणा आणि याच्यासाठी आम्हाला सद्बुद्धी दे आणि सद्बुद्धीनं आम्हाला काय कर देव वशेची त्याची घडावी संगती. देव म्हणजे हे काय मागितलं हेच माझी आवड आहे. अभंगाच्या दुसऱ्या
त्याची घडावी संगती आईचे आवडते मना देवा पूर्वावी वासना आणि जना सवे भेटी न हो अंग संग तुठी आईचे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका मने जिने भले संत संघर्षणे आईसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल विठ्ठल भजन घेतलो विठोबा रुक्माई भजन घेतलो विठ्ठल घेतलं तेव्हा तुम्हाला वाटलं की आत्ता महाराजांचं विठ्ठल झाले पण तुमची छाती फुटली असेल म्हणून विठोबा रुक्माईचं भजन घेतलं तुम्हाला समाधान वाटलं पण टाळ करायला वाटलं आता अर्ध भजन झाले म्हणून ज्ञानोबाचे भजन घेतलं म्हणजे यंदा बी आनंद झालं पण कीर्तन सोडायचं माझ्या हातात कारण आम्ही आहो फडकरी आम्ही तुकोबाऱ्याचं भजन घेतल्याशिवाय कोणाच्या हातात येणं देणं म्हणजे आमच्या हातात राहते तरी कुठलाही वेळ घेत नाही वेळेची मर्यादा सांभाळतो 11 वाजून पुढे टाइम गेलेली आहे माझी वेळ संपली पण या अभंगाचा सिद्धांत तुमच्या समोर ठेवतो तुकोबाऱ्यांनी जरी 4 चरणाचा अभंगामध्ये मागणी केला असेल तुकोबाऱ्यासाठी केलं नाही कारण तुकोबाऱ्या आम्हाला सांगतात बाबा तुम्ही मानव आहात 7 दिवस तुम्ही सेवा केला आज भगवंताच्या जवळ जा हनुमंताच्या जवळ जा आणि हनुमंताकडे भगवंताकडे म्हणा तेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला संतांची संगती घडली कोणाची 4 चरणाचा अर्थ तोच आहे मला देव वशे चित्ती ऐसे आवडते मना हरी जना सवे तुका म्हणे जिने भले संत या 4ही रूपाला संतचे एक लक्षण बसतं कारण संतांच्याच ठिकाणी देव आहे हरिदास संतांची आपल्याला कधी भेट होत नाही म्हणून संतांच्या भेटीची मानवांना अपेक्षा केली पाहिजे आणि मानव मागायचा असेल तर त्या देवाला हेच मागा पण आम्ही मागत असताना सांगतो देवा माझ्या पोराचं लग्न होईना गेलं त्याला म्हणते हा मंत्र्या घेच ब्रह्मचारी तुझं कुठलं लावू मलाच भेटलं तर कुठली कुठं काही लोक काय करतात मग बघा तुम्ही हनुमंतराकडे जातात बायको त्याला म्हणते घेच ब्रह्मचारी तुला कुठलं काही जणांची अशी अवस्था होती रामाचं स्मरण करतात आणि रामाचं स्मरण करून रामप्रभूकडे जातात आणि रामप्रभूला म्हणतात देवा माझी बायको गेली आणून दे त्याला म्हणते माझी गेली ते हाने आमदीला विचारू काही मागण्याचे तत्व आहे कोणी विनोद म्हणून सांगत नाही आपण मायातीतातलं मागतो मायातीतातलं देव कधी देत नाही मायेच्या पलीकडचं देतो जे आपल्याला संत कधी भेटत नाही कारण जे संत आपण मानतो ना ते संत नाहीत आपण ज्यांना संत म्हणतो ना ते संत नाहीत आपण संत कोणाला म्हणतो ज्याची बॉडी ज्याची दाढी ज्याची केस वाढलेली ज्याला बसायला गाडी आहे ज्यानं भगव धारण केले ज्यानं जटा बांधलाय आपण त्याला काय म्हणतो संत तुकोबारे म्हणतात ते संत नाही तुका म्हणे ते मायेचे गोविंद त्यापाशी गोविंद नाही नाही मग संत कोणाला म्हणा शेवटचा शब्द सांगतो माझी वाचा पूर्ण घेतो संत त्याला म्हणा कारण का संत म्हणजे त्याच्याकडे ज्ञान पाहिजे त्याच्याकडे विवेक पाहिजे त्याच्याकडे वैराग्य पाहिजे आणि त्याच्याकडे मोक्ष पाहिजे हे 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला संत म्हणतात आणि या 4ही गोष्टींपैकी एकही गोष्ट ज्याच्याकडे नाही त्याला संत म्हणत नाही त्याला मायेचं मैंद म्हणतात पुढे बोलू का तुका म्हणे हे मायेचे मैंद झाले गोविंदाचे पवाडे दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत असे जे राहतात त्याला संत म्हणतात असे संत सदासजी भेटत नाहीत कारण बहु अवघड आहे असे संत भेटी म्हणून ते संत भेटत नाही चंद्रामृत केशवळे अस्ताजा तारदी धरेल पाहिजे हेळा सागर तरवेल बरी त्या साधूची भेटी न होईना म्हणून साधूची भेट आपल्याला होईना म्हणून आपण आज त्या देवाकडे मागितलं पाहिजे देवा आम्ही तुझी सेवा केली आज आमच्या जीवनामध्ये सात्विक पुण्य असेल तर त्या पुण्याच्या उदयानं आम्हाला एक कर आम्हाला त्या संताची भेट का संत जर भेटले ना आपल्या जीवनामध्ये भाग्याचा उदय भाग्याचा उदय देहे जोडी संत पाय म्हणून संत भेटीची अपेक्षा करा हेच जीवानं मागितलं पाहिजे असे हे जीवाला मागण्यासाठी तुकोबाऱ्यांनी ते देवाकडे मागणं आपल्याला शिकवलं आणि शिकवलेलं मागणं येता अवकाश झालेली सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नायकाच्या चरणावर समर्पित करतो तुम्हाला सगळं माता माऊलींच्या चरणावर समर्पित करतो जाता जाता तुमचे 2 मिनिटं घेतो आणि माझी सेवा पूर्ण करतो आतापर्यंत तुम्ही जेवढा ऐकलात
ते माझ्या सद्गुरूच आहे आणि माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादाचं आहे. 3च मिनिट मग तेवढी उत्पत्ती विजेपर्यंत सगळ्यांनी बसून रामकृष्ण हरी याचा जर जप केला तर काय होतं सांगता एखादा शेवट. रामकृष्ण हरी तुम्ही जर सगळे घरातली फॅमिली एकमेकाला बसून आनंदानं जर रामकृष्ण हरी म्हणतात ना, 24 घंट्यामधले 23 घंटे 40 मिनिटं तुमच्याकडून कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप हे 3 पाप झालेले 3 मिनिटाच्या नाम जपामध्ये जळून भस्म होतात. 3 मिनिटाच्या नाम जपामध्ये हे जळून भस्म होतात आणि तुम्हाला पुनीत करतात आणि प्रेम देतात. आणि एक सांगून जातो हे प्रेमच जगाला देण्याचं काय खरा तो एकची जगाला प्रेम अर्पावे म्हणून प्रेमच हे सगळ्यात मोठं देव आहे. म्हणून घरामध्ये प्रेम राहा, प्रेमानं राहा, धर्मनीतीनं जीवन जगा, निर्व्यसनी जीवन जगा, सदाचारी जीवन जगा आणि भगवंताकडे तेच मागा. एवढंच मागा आणि भगवंताचं नाम सुंदर करा एवढं सांगतो आणि झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण इराण देतो. ज्यांना हात आहे त्यांनी वर करा. कारण काय माहित आहे का, हाल ना त्यांना हल्लं की बिलाई सारखंच होते. त्यांना हाल ना तसं तुम्ही आतापर्यंत 2 तास झालं विठ्ठल विठ्ठल झालं, शोभा रुपये झाली, ज्ञानोबा तुकाराम झालं, तुम्ही काय टाळी वाजवले नाही. म्हणून हे 7:30 बाहेर जावं, लवकर कीर्तन सुटावं असं जर वाटत असेल तर हात वर करा. तुम्हाला खाली कोण करा वर करा. आहेत का हात? मला एक माहित आहे बरं का, गोरबा काकाचे हात नव्हते पण कीर्तनात हात आले. तसं तुम्ही कीर्तनात टाळ्या नाही वाजलो तर पॅरलर झाल्या. मला सगळ्यांनी टाळे वाजवा. ज्याचं लग्न झालंय त्याला बायकोची शपथ आणि ज्यांना नवरे त्यांना नवऱ्याची शपथ. संतांची घालाय मी कुठं मोठा. वर करा, वर करा. अलीकडले पलीकडले कट्यावरले खुर्च्यावरले बाजूचे मागचे सगळ्यांनी एक बार भजन करा. तुकाराम तुकाराम
रे